तर नागपुरात राहुल गांधी काँग्रेस स्थापना दिवस साजरा करण्याची शक्यता आहे। नागपुरात राहुल गांधींच्या सभेच्या आयोजनासाठी नेत्यांच्या हालचाली सुरू आहेत। 28 डिसेंबरला नागपुरात सभा घेण्यासाठी या हालचाली सुरू आहेत। यासाठी केसी वेणुगोपाल आणि मुकुल वासनिक आज नागपूर दौऱ्यावर आहेत। केसी वेणुगोपाल आणि मुकुल वासनिक आमदार आणि नेत्यांशी चर्चा करणार आहेत। दरम्यान केसी वेणुगोपाल यांच्याकडे काँग्रेसचे काही आमदार आपल्याच नेत्यांची तक्रार करणार असल्याची देखील माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय सविस्तर अपडेट? काँग्रेसचे वरिष्ठ नेते केंद्र स्तरावरचे नेते केसी वेणुगोपाल आणि मुकुल वासनिक आज नागपूर दौऱ्यावर आहे। 28 तारखेला खासदार राहुल गांधी यांची नागपुरात काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त सभा घेण्याची हालचाली जी आहे त्या सुरू आहेत। त्याच्याच पूर्वतयारीसाठी मुकुल वासनिक आणि केसी वेणुगोपाल यांची नागपुरात आज नागपूर दौरा आहे आणि 11:30 वाजता हॉटेल ली मेरिडियन या ठिकाणी काही प्रमुख नेत्यांसोबत केसी वेणुगोपाल आणि मुकुल वासनिक एक बैठक घेणार आहेत आणि चाचपणी करणार आहेत। कारण की 1 ते 1.5 लाख लोकांची सभा घेण्याचं नियोजन जे आहे ते 28 तारखेला काँग्रेस स्थापना दिनानिमित्त काँग्रेस करते आणि त्यामुळेच ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आज केसी वेणुगोपाल नागपुरात येत असल्यामुळे काही आमदार जे आहेत ते आपल्या काही नेत्यांबद्दल तक्रार करण्याची ही शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। साधारणतः 10-10:30च्या सुमारास केसी वेणुगोपाल नागपुरात येणार। 11:30 वाजता काही वरिष्ठ नेत्यांसोबत ही बैठक होणार आहे आणि मग सभेचं ठिकाण, किती लोक येणार, कसं आयोजन असेल, अशा प्रकारची चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये होणार आहे। आणि त्यासाठीच केसी वेणुगोपाल यांचा आजचा नागपूर दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। कारण की लोकसभा निवडणुकीपूर्वी नागपूरसारख्या मध्यवर्ती भागात येऊन जिथे RSSचा आणि भाजपचा गड आहे त्या भागात येऊन राहुल गांधी यांची सभा घेणं हे मोठं चॅलेंज आहे आणि त्याच्याच तयारीसाठी गजानन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।